तर आता श्रावण महिना चालू झाला की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बरेच सण समारंभ उत्सव आपण खूप मोठ्या प्रमाणात साजरे करतो. जसं की आता गौरी गणपती असेल, त्यानंतर दसरा असेल, दिवाळी असेल, तर बरेच मोठे मोठे सण आपण खूप उत्साहाने साजरे करतो. आणि यासोबतच आपल्याकडे एक प्लॅटफॉर्म मिळतो छोट्या मोठ्या व्यवसायिकांना नवीन नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी. तर सध्या बऱ्याच ठिकाणी जर तुम्ही ऐकलं असाल लोकलच्या ठिकाणी, तर सगळे म्हणतात की सध्या सीझन चालू आहे. तर सीझन चालू आहे म्हणजे काय, तर बरेच छोटे मोठे व्यवसाय जे असतात तर ते खूप पॉवरफुल सध्या या पिरियडमध्ये चालू होतात. जसं की कपड्याचा व्यवसाय असेल, ज्वेलरीचा व्यवसाय असेल, फुटवेअर असेल, डेकोरेशनसाठी गणपतीचं सामान असेल, बरेच छोटे छोटे व्यवसाय असतील, तर ते खूप चांगल्या पद्धतीने पॉवरफुल पद्धतीने ग्रो होतात. आणि नक्कीच त्यांचा हा जो आहे तर तो सीझनल पिरियड आहे, पॉवरफुल पिरियड आहे. तर आज आपण बोलणार आहोत एका अशा व्यवसायाबद्दल जो सीझनमध्ये तर चालतोच, सोबतच ऑफ सीझनला सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात या व्यवसायाला डिमांड असतं. तर आज मी तुमच्यासोबत जो व्यवसाय शेअर करणार आहे तर तो आहे ज्वेलरीचा व्यवसाय. इमिटेशन ज्वेलरी ज्याला आपण बोलतो. तर याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली कुठलाही यातला प्रकार असेल तर तो चूज करू शकता. तर नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आपल्या चॅनलवरती आपण अशाच प्रकारचे युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल व्हिडिओज बनवत असतो, जे की आपल्या दोघांच्याही फायद्याचे असतात. तर अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती नक्की हिट करा, कारण आपली नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन असेल तर ती तुम्हाला लगेचच येणार आहे. तर यस, कमिंग बॅक टू द पॉईंट, तर आज आपण बोलणार आहोत ज्वेलरी बिझनेसबद्दल. तर पूर्ण एक बिझनेस प्लॅन मी तुमच्यासोबत इथे शेअर करणार आहे. तर बरेच छोटे छोटे व्यवसाय असतात, आपण खूप चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकतो. आणि हे जे आता हा जो मी तुम्हाला व्यवसाय सांगते, हा तुम्ही अगदी तुमच्या घरातून चालू करू शकताय, किंवा एक छोटं जर तुम्ही शॉप घेतला असेल तर त्या शॉपमधून चालू करू शकता, किंवा पार्टनरशिपमध्ये सुद्धा चालू करू शकता. ज्या पद्धतीने तुम्हाला सोयीस्कर असेल त्या पद्धतीने चालू करू शकता. तर ज्वेलरी व्यवसाय म्हणजे काय, तर बराच प्रकार असतात ज्वेलरीमध्ये. मी तुम्हाला स्क्रीन पण शेअर करते, काही वेगवेगळे आयटम्स तुम्हाला दिसतील. तर ज्वेलरीमध्ये अमेरिकन डायमंड ज्वेलरी वेगळी असते, त्यानंतर आपले इंडियन ट्रेडिशनल ज्वेलरी जी असते त्यामध्ये कोल्हापुरी साज असेल, मंगळसूत्र असेल, घंटन असेल, ठुशी असेल, तर या सगळ्या ऑर्नामेंट्स जे असतील तर ते आपल्याला इथे अवेलेबल होतात. आणि या सीझनल पिरियडमध्ये या सगळ्या ज्वेलरीची प्रचंड डिमांड असते. व्यवसाय कसा करायचा, काय करायचा, त्याचा बिझनेस मॉडेल काय असतो, तर सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे रिसर्च अँड स्टडी युअर मार्केट. ठीक आहे, तुम्ही हा व्यवसाय कुठून चालू करणार आहात, ठीक आहे, तुम्ही लोकलला चालू करणार आहात, तुम्ही ऑनलाईनला चालू करणार आहात, ते तुम्हाला सगळ्यात पहिला डिसाईड करायचं आहे. आणि पूर्ण जो बिझनेस प्लॅन आहे तर तो तुम्हाला पूर्ण लिहून काढायचा आहे. म्हणजे तुमचं मटेरियल काय असणार आहे, तिथे ऑर्नामेंट्समध्ये बराच वेगवेगळा प्रकार आहे. वेगवेगळे प्रकारचे ज्वेलरी आपल्याला अवेलेबल होतात. इयरिंग्स मिळतात, मग त्यातले सिम्पल इयरिंग्स डेली यूजसाठीचे वेगळे असतात, फेस्टिवल ऑर्नामेंट्स असतात तर ते वेगळे असतात. मग त्यामध्ये सुद्धा 1 ग्रॅम गोल्डचे ज्वेलरी तुम्हाला मिळते, जे की कम्पॅरेटिव्हली थोडीशी हाय प्राईसची असते. आणि त्यानंतर तुम्हाला 99 रुपीजमध्ये सुद्धा बराच ज्वेलरीचा सेट मिळतो. तर खूप इंटरेस्टिंग आहे हा पार्ट 99 वाला. आणि खूप जास्त हा जो मटेरियल आहे तर तो विकला जातो. तर कोणता मटेरियल तुमच्या सर्कलमध्ये किंवा ज्या लोकल एरियामध्ये तुम्ही चालू करणार आहात तर तिथे कोणता मटेरियल इन डिमांड असू शकतो, तर हे तुम्हाला थोडंसं स्टडी करायचं. लोकेशन तुम्हाला काय सेट करायचं आहे तर ते तुम्हाला पहिला स्टडी करायचं आहे. इन डिमांड आयटम्स कोणते कोणते आहेत, ठीक आहे, ते तुम्हाला स्टडी करायचं. कारण जर फेस्टिवल सीझन आलाय तर फेस्टिवल आयटम्सच तुमच्याकडे जास्त प्रमाणात घेतल्या जाणार आहेत. फॉर एक्झाम्पल आता दिवाळी आली आहे तर तुमच्याकडून दिवाळीसाठी फेस्टिवल, तर दिवाळीचे ड्रेस आपण घालतो तर ते हेवी असतात, त्या अकॉर्डिंगली आपण ज्वेलरी जे सिलेक्ट करणार आहात तर ती हेवी ज्वेलरी आपण घेणार आहे. अफोर्डेबल प्राइजेसमध्ये पाहिजे. तर प्राइस रेंज 3 प्रकारचे असतात. मी काही थोड्या वेळाने मी तुम्हाला प्राइस लिस्ट पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करेन. पण तुम्ही ज्या लोकेशनमध्ये तुमचं शॉप चालू करणार आहात तर तिथल्या लोकांना कोणती प्राइस जी आहे ती अफोर्डेबल आहे हे तुम्हाला कन्सिडर करायचे. नाही तर तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून तुम्ही 3-3, 4-4 हजारची जे ज्वेलरी विकताय आणि तिथं जे लोक राहत आहेत तर ते लोक 1000च्या आतली ज्वेलरी अफोर्ड करू शकत असतील तर नक्कीच हा विचार करण्याला भाग पाडणारी गोष्ट आहे. आणि तुमचं कॉम्पिटिशन काय आहे, त्या एरियामध्ये कोणते ज्वेलरीचे शॉप्स आहेत, ते काय ऑफर करतायत, त्यांच्याकडे कोणते मटेरियल आहेत, त्यांचे प्राइस लिस्ट काय आहे, हे थोडक्यात तुम्हाला स्टडी करायचं आहे. याला पूर्ण आपण बोलतो रिसर्च अँड स्टडीचा पार्ट आहे. त्यानंतर दुसरा आपला पॉइंट येतो तो म्हणजे बजेट. आता तुम्ही या ज्वेलरीच्या व्यवसायामध्ये किती इन्व्हेस्ट करणार आहात, तुम्ही कितीही इन्व्हेस्ट करू शकता. ज्वेलरीचा हा एक असा व्यवसाय आहे
की तुम्ही 5,000 पासून म्हणजे 5,000 पासून कितीपर्यंत 5 लाखापर्यंत सुद्धा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. तर डिपेंड करतं तुमची फायनान्शियल कंडिशन कशी आहे, काय आहे, कोणत्या बेसिसवरती तुम्ही खरेदी करणार आहात, तर त्या अकॉर्डिंगली तुम्हाला ते डिसाईड करायचं. आता बजेट कसं तुम्ही ठरवणार, तर तुम्ही काय मटेरियल परचेस करणार आहात आणि काय मटेरियल विकणार आहात, ठीक आहे. तर काही आयटम्स असतील 99 रुपीजला तुम्ही सेल करणार आहात, तर ते तुम्हाला आरामात 40, 50, 60, 70 रुपयापर्यंत मार्केटमध्ये मिळून जातील. तर जर तुम्ही 70 रुपयापर्यंत मटेरियल जर घेऊन ते 100 रुपयाला विकणार असाल, इथे तुम्हाला जास्त मटेरियल घेता येणार आहे कमी प्राईसमध्ये. त्यानंतर दुसरी एक प्राईस लिस्ट आहे ती म्हणजे 1000 रुपीजपर्यंत, 1000 रुपयेपर्यंत मटेरियल तुम्ही विकू शकताय. आणि त्यानंतर दुसरी एक अमाऊंट आहे तर तिथं आहे 5000 रुपीजपर्यंत, म्हणजे त्यामध्ये 1 ग्रॅम गोल्डचे वगैरे ज्वेलरीज येतात, जे की सध्या बरेच लेडीज वापरतात सुद्धा. तर तो सुद्धा एक वेगळा क्लास आहे ते ज्वेलरी वापरणारा. त्यामुळे तुम्ही थोडंसं तुम्हाला इथे स्टडी करायचा, रिसर्च करायचा आहे की तुमचं कोणतं मटेरियल इन डिमांड आहे, कोणतं मटेरियल तुमच्याकडून विकलं जाणार आहे. त्यानंतर याचं जे बजेट आहे तर ते तुम्ही डिसाईड करू शकताय. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आणि तिसरी स्टेप आहे, हे मटेरियल तुम्ही घेणार कुठून, म्हणजेच होलसेल मार्केट्स. आता जर तुम्ही नियर बाय सिटीज वगैरे राहत असाल तर तुमच्या इथे जवळपास होलसेल मार्केट्स अवेलेबल होते. जसं की मी कोल्हापूरमध्ये राहते, तर मला जवळ अगदीच म्हटलं तर गांधीनगर आहे. गांधीनगरला मला बराच कपड्याचे दुकान असतील, ज्वेलरीची दुकान असतील, बराच होलसेलमध्ये मला मटेरियल जे आहे ते अवेलेबल होईल. जर मला जमत असेल तर मी इथून पुणे, मुंबई जे मेट्रो सिटीज आहेत तर तिथे मी रीच आउट करणार आहे आणि लोकलचं जे काही मटेरियल असेल तिथलं तर ते मी तिथून बाय करणार आहे. ते डिपेंड करते तुमच्या कंडिशन्सवरती की तुम्ही जाऊ शकताय की नाही शकताय. प्रत्येकाची वेगवेगळी असते, तुम्ही ते इंडिव्हिज्युअली डिसाईड करायचं. आणि त्यानंतर अजून एक आपल्याकडे ऑप्शन आपल्याला मिळतो तो म्हणजे ऑनलाईन. ठीक आहे, आता ऑनलाईन जर तुम्ही यूट्यूबवरती सर्च केलं की होलसेल ज्वेलरी इन पुणे, होलसेल ज्वेलरी इन मुंबई, इन दिल्ली, तर तुम्हाला बरीच लिस्ट मिळेल. मी इथं शेअर करते, बरीच लिस्ट मिळेल आणि इन डिटेल ते व्हिडिओजमध्ये शेअर करतात. इथे थोडासा रिस्क फॅक्टर जो आहे तर तो जास्त असतो, पण जर तुम्ही रिस्क घेतलीत आणि जर तुमची रिस्क जी आहे तर ती सक्सेस झाली तर नक्कीच तुम्हाला इथून खूप जास्त प्रॉफिट मिळणार आहे. कारण तुमचा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च जो आहे, वेळ जो आहे तर तो वाचतोय. ऑनलाईन फक्त तुम्हाला प्रोडक्ट्स चेक करायचे आणि तुम्हाला ऑर्डर प्लेस करायचे. तर जर तुम्ही हे मटेरियल ऑनलाईन किंवा ऑफलाईन सुद्धा जर घेणार असाल तर तुम्हाला तिथे क्रायटेरिया सेट केलेला असतो. म्हणजे तुम्हाला मिनिमम 5000चं मटेरियल खरेदी करायचं आहे, 10,000चं खरेदी करायचं, तर त्या अकॉर्डिंग 5 किंवा 10,000च्या वरती मला नाही वाटत की कुठल्याही होलसेल मार्केटमध्ये तशी रिक्वायरमेंट असते. तर मिनिमम तुम्ही 5,000 पासून तुमची जी होलसेल शॉपिंग असेल तर ती करू शकता. त्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमचे जे मटेरियल आहे तर ते रिटेलमध्ये अवेलेबल करू शकता. तर तुम्हाला थोडंसं सर्च करायचं आहे. मी एक एक्सपिरियन्सवरून सांगते. माझी एक मैत्रीण आहे आणि तिने ज्वेलरीचा बिझनेस लास्ट इयर, आय थिंक लास्ट 2 वर्षापासून ती करते आहे. आणि तिने एक प्लेस होती, तर त्या प्लेसवरती तिने ऑर्डर जी आहे तर ती प्लेस केली होती. ऑनलाईन ऑर्डर प्लेस केली होती. यूट्यूबवरती तिने सर्च केलं होतं त्यांचं जे शॉप आहे ते, आणि यूट्यूबवरून सर्च करून तिने ऑर्डर प्लेस केली होती. 8,000 रुपयाचं मटेरियल जे आहे तर ते तिने मागवलं होतं. आणि मग आमचं असंच बोलणं झालं होतं की 8,000चं मटेरियल मागवलं आहे, ऑनलाईन आहे. तर मग ती म्हटली जर आलं तर आलं, नाही आलं तर नाही आलं. तर असा विषय येतो ऑनलाईनमध्ये. तर थोडंसं रिस्क फॅक्टर आहे ऑनलाईनमध्ये, पण लकीली तिचं जे मटेरियल आहे तर ते आलं. तर थोडंसं चेक करा. जरी तुम्ही ऑनलाईन घेताय तर कुणाकडून घेताय, ते विक्रेते कोण आहेत, ओनर कोण आहेत शॉपचे, ते त्यांचे सोशल मीडिया प्रेझेन्स आहे का, त्यांचे रिव्ह्यूज काय आहेत, तर ते थोडंसं चेक करा आणि त्यानंतर त्यांच्याकडून जी ऑर्डर असेल तर ती तुम्ही घेऊ शकता. बरेच सध्या यूट्यूबवरती तुम्हाला दिसतील, पण कुठल्याही प्रकारच्या फ्रॉडला बळी जाऊ नका. आणि येस, जर तुम्हाला पे ऑन डिलिव्हरी जर ऑप्शन अवेलेबल असेल, मोस्टली नसतो पण जर अवेलेबल असेल कोणाकडे तर नक्कीच तो ऑप्शन जो असेल तर तो तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे थोडासा हा जो मार्केट आहे तर तो स्टडी करा. आणि अगदीच तुमच्याकडे फक्त 5,000 रुपयेच आहेत आणि मग ती थोडीशी रिस्क टाळा ऑनलाईन खरेदीची. थोडंसं तुमच्या लोकल मार्केटमधून जरी तुम्हाला महाग थोडंसं मिळत असेल तरी ठीक आहे, पण लोकल मार्केटमध्ये जा आणि फिजिकली ज्या वस्तू असतील तर त्या खरेदी करा. ऑनलाईन घ्यायचं असेल तर तुम्हाला थोडंसं ट्रस्टचा इश्यू येतो, त्यामुळे थोडासा विचार करून हा जो होलसेल मटेरियल घ्यायचा आहे तर हा थोडासा तुम्ही सॉर्ट आउट करा. त्यानंतर नेक्स्ट 4th वन आहे डिसाईड युअर प्रॉडक्ट्स. तर जसं मी मगाशी सांगितलं की तुमचं काय प्रॉडक्ट आहे तर ते तुम्हाला डिसाईड करायचं आहे. तुम्ही होलसेल मार्केटमध्ये जाताय तर तिथे तुमच्या ॲक्च्युअलमध्ये लक्षात येते की कोणते प्रोडक्ट्स आपण घेऊ शकतो, कोणत्या प्रोडक्ट्समध्ये आपल्याला जास्त मार्जिन मिळणार आहे, अफोर्डेबल कोणते आहेत, किंवा काही त्यांच्याकडे नवीन डिझाईन्स असतात. आपण ठरवतो एक, पण ज्यावेळी आपण होलसेल मार्केटर्सकडे जातो तर त्यांच्याकडे आपण बघतो तर बरेच प्रचंड वेगवेगळे डिझाईन्स असतात. मग काही चोकर असेल,
त्यानंतर मंगळसूत्राचे डिझाईन्स असतील, घंटनचे असतील, हातातल्या बांगड्या असतील, तर बराच कंटेंट असतं, बराच मटेरियल असतात त्यांच्याकडे. इयरिंग्स असतील, तर त्यातलं तुम्हाला काय घ्यायचं आहे. कारण जर तुमच्याकडे 5,000चं लिमिट असेल तर तुम्हाला एक त्यातलं काहीतरी असेल तर ते फिक्स करावं लागेल. एक 2-3 प्रोडक्ट्सच तुम्हाला घ्यावे लागतील. 5,000मध्ये तुम्ही जास्तीत जास्त 2-3 प्रोडक्ट्स घेऊ शकताय. तुमचं बजेट थोडं जास्त असेल तर नक्कीच तुम्ही एक्स्ट्राचं जे मटेरियल आहे तर ते घेऊ शकताय. तर काही ठिकाणी असं पण आहे की जर तुम्ही लोकल फिजिकली जर मटेरियल घ्यायला गेलात तर तुम्ही त्यांना जर थोडंसं म्हणजे कन्व्हिन्स केलं तर तुम्हाला असं पण होऊ शकतं की तुमचं जे काही मटेरियल राहतंय, जे काही विकून झाल्यानंतर तुमचं जे काही मटेरियल राहतंय, विकलं न जातंय, तर ते पुन्हा एक्सचेंज करून देतात तुम्हाला. म्हणजे तुमच्या बांगड्यांच्या सेट्स असतील तर त्या 10-12 सेट्स राहिले, शिल्लक राहिले आणि ते जात नाहीये, तर तुम्ही ते एक्सचेंज ऑफरमध्ये ते सेट्स द्यायचे आणि त्याच्या बदली तुम्ही दुसरी ज्वेलरीची असेल तर ती घेऊ शकता. तर इथे थोडासा हा विषय आहे. तर ते तुम्ही जिथून घेताय तर त्यांना थोडंसं ते कन्फर्म करा. जर तसं असेल तर वेल अँड गुड, कारण तुमचं कुठलं मटेरियल तुमच्याकडे पडून नाही राहणार. ते एक्सचेंज करून तुम्ही नवीन मटेरियल पुन्हा त्यांच्याकडून मागवू शकता. त्यामुळे हा एक विषय आहे, तो एकदा हे करा. आणि ट्रेंडिंग मटेरियल कोणतं आहे, इन डिमांड कोणतं आहे. फेस्टिवलमध्ये तुम्हाला फेस्टिवलशी रिलेटेडच ज्वेलरी तिथं सप्लाय करावी लागणार आहे. फेस्टिवलमध्ये तुम्ही रेग्युलर इयरिंग्स वगैरे असतील त्या जर प्रोव्हाइड केल्या, रेग्युलर ब्रेसलेट्स असतील त्या जर प्रोव्हाइड केले, त्याची डिमांड नाही आहे. आपल्याला आता फेस्टिवलसाठी हवा आहे, त्यामुळे त्या अकॉर्डिंगली तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुमचं मटेरियल काय असणार आहे. सोबतच लो प्राईसमध्ये हाय क्वालिटी मटेरियल तुम्ही कसं प्रोव्हाइड करणार आहात तर त्याच्याकडे तुम्हाला थोडंसं लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर 5th आपला आहे की प्राइसिंग स्ट्रॅटेजी. तर प्राइसिंग स्ट्रॅटेजी म्हणजे काय सांगते, आता तुम्हाला सपोज तुम्ही तुमच्या कॉलेजच्या बाहेर किंवा तुमच्या रेसिडेन्शियल एरियाच्या बाहेर एक शॉप चालू झालं आहे आणि त्या शॉपमध्ये लिहिलेलं आहे की एव्हरीथिंग ॲट 99 रुपीज. ठीक आहे, सगळी ज्वेलरी तुम्हाला 99 रुपयाला मिळेल. तुम्ही कितीही गरीब असाल आणि तुम्ही किती श्रीमंत असाल, तुमच्याकडे कितीही पैसे असले तरी 99 रुपयाला ज्वेलरी मिळते म्हटल्यावर ॲटलिस्ट वन्स तुम्ही त्या शॉपला व्हिजिट करणार आहात. किंवा अशी काहीतरी प्राइसिंगची थोडीशी स्ट्रॅटेजी असेल तर ती यूज करा. तर सुरुवातीच्या काळात ज्यावेळी तुम्ही एखादा व्यवसाय नवीन चालू करताय तर सुरुवातीच्या काळामध्ये मार्जिन जे आहे तुम्हाला मार्जिनचे मिळतंय, मार्जिन इन द सेन्स तुम्हाला प्रॉफिट जो मिळतोय तर तो थोडासा कमी मिळणार तरी चालेल, पण तुमचं जे प्रोडक्ट आहे तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही एखादी वस्तू 70 रुपयाला विकत घेताय, ठीक आहे, 70 रुपयाला एखादी वस्तू घेताय, त्याच्यावरती ट्रान्सपोर्टेशन असेल, GST वगैरे सगळा जो विषय असेल तर तो करून तुम्हाला 80 रुपये त्याचा खर्च आला, तर तुम्ही 90 रुपयाला तो सेल करू शकताय किंवा मॅक्झिमम तुम्ही 99 रुपयाला सेल करू शकताय. तर 70 रुपयाची गोष्ट सुरुवातीलाच तुम्ही 150 आणि 200ला सेल करायचा प्रयत्न करू नका. तर सुरुवातीला त्याची मार्जिन जी असेल तर ती कमी घ्या, जर तुमची क्वांटिटी जास्त जात असेल तर, आणि नक्कीच तुम्हाला त्याचा जो आहे तर तो फायदा होणार आहे. कॉम्पिटिशन तुमची काय आहे, कॉम्पिटिशन काय ऑफर करतायत, त्यांची प्राइसिंग काय आहे, त्यांच्या मटेरियलची क्वालिटी काय आहे, तर तिथे थोडंसं लक्ष द्या. आणि नक्कीच जर प्राइस वाईज तुम्ही स्वस्तात मस्त आपण जे म्हणतो जर तसंच लावलं तर गरीबापासून श्रीमंतापर्यंतचा सगळा कस्टमर किंवा सगळा ऑडियन्स तुमच्याकडे येणार आहे. त्यामुळे प्राइसिंगची स्ट्रॅटेजी असेल तर ती थोडीशी डिसाईड करा. आणि मी 99चं तुम्हाला जे बोलले तर ते थोडंसं अप्लाय करा. इयरिंग्स वगैरे असतात तर ते 49 रुपीजला सुद्धा, म्हणजे 50 रुपयाला सुद्धा चांगल्या प्रकारचे इयरिंग्स तुम्हाला होलसेल मार्केटमध्ये अवेलेबल होतात, जे सध्या इन डिमांड आहेत. कारण मी स्वतः मुंबईच्या मार्केट ज्यावेळी मी फिरली त्यावेळी मी बघितलंय 20 रुपयाला आणि 30 रुपयाला तुम्हाला मोठे मोठे अगदी फेस्टिवलला तुम्ही जसे घालताय तर तसे इयरिंग्स तुम्हाला फेस्टिवल सीझनला होलसेलमध्ये मिळतात. त्यामुळे जर तुम्हाला 50 रुपीजची ज्वेलरी मिळत असेल तर कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त हाय क्वालिटी कशी मिळेल, तर इथे थोडंसं लक्ष द्या. आणि प्राइसिंग तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये मार्जिन जे आहे तर ते कमी करून हे करा, कारण तुम्हाला रेफरल इथे कस्टमर खूप येणार आहे. ज्यावेळी एखादी वस्तू तुमच्याकडून घेतली गेली आणि जर ती चांगली असेल तर ती मुलगी किंवा ती महिला अजून 10 लोकांना सांगेल, ते 10 लोक अजून 10 लोकांना सांगतील. त्यामुळे तुम्हाला रेफरल कस्टमर जे आहे तर ते जास्त येणार आहे जर तुमचं वे ऑफ बिहेवियर चांगला असेल तर, त्यासोबतच तुमचं प्राइसिंग आणि मटेरियल जर चांगलं असेल तर. त्यानंतर नेक्स्ट आहे USP. जसं मी सांगितलं तुम्हाला युनिक सेलिंग पॉईंट तुमचा, म्हणजे आता युनिक सेलिंग पॉईंट म्हणजे काय, काहीतरी ऑफर्स तुम्हाला द्यायच्यात. फॉर एक्झाम्पल 1000च्या खरेदीवरती तुम्ही एखादा बँगलचा सेट फ्री देताय किंवा इयरिंग्स एखादी फ्री देताय, तर हे काहीतरी एक स्पेशल ऑफर तुम्हाला तिथे ॲड करायचं, म्हणजे लोक ग्रुपने खरेदीला येतील.
किंवा 99 रुपीजची ज्वेलरी, जसं मी तुम्हाला सांगितलं 49 रुपीजची ज्वेलरी, तर मोठे मोठे बोर्ड्स तुम्ही तिथे बाहेर डिस्प्लेला करू शकताय. आणि त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे ऑनलाईन प्रेझन्स. तर यस, इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे ऑनलाईन प्रेझन्स. तर तुमच्या व्यवसायाचा ऑनलाईन प्रेझन्स असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. ऑनलाईन प्रेझन्स म्हणजे काय, तुमच्या व्यवसायाचं व्हॉट्सॲप अकाउंट बिझनेस पाहिजे. बिझनेस व्हॉट्सॲप कसा चालू करायचा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथे तुम्ही तुमचे प्रॉडक्ट्स जे असतील तर ते कॅटलॉग्स तुम्ही बनवू शकता. ते कसे बनवायचे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. बिझनेस व्हॉट्सॲप नक्की डाउनलोड करा, इन्स्टॉल करा जर तुम्ही बिझनेस रन करताय तर. ठीक आहे, कसा यूज करायचा तर ते मी डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर फेसबुक असेल, फेसबुकचा पेज कसा चालू करायचा तर ते सुद्धा मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेली आहे. ती सुद्धा मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते. फेसबुकचा पेज कसा चालू करायचा, इंस्टाग्रामवरती अकाउंट ओपन करा, यूट्यूबवरती सुद्धा अकाउंट ओपन करा. तुमच्या व्यवसायाच्या नावाने या चारही ठिकाणी तुमचे जे अकाउंट्स असतील तर ते ओपन करा. तुमचे जे प्रॉडक्ट्स असतील तर ते शोकेस करायला चालू करा. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचं, तुमचं जे इयरिंग्स असतील किंवा तुमचा जो काही प्रोडक्ट असेल तर त्याची छान फोटोग्राफी काढायची आहे. तर फोटोग्राफीसाठी मोस्टली तुम्ही गुगलवरती सर्च करा की फोटोग्राफी, रेग्युलर फोटोज नका अपलोड करू, जसे मी हातात घेतले आणि रेग्युलर अपलोड करते नाही. तुम्ही मोठे मोठे जे ज्वेलरी शॉप्स असेल, PNG असेल, मलाबार असेल, तर यांचे थोडंसं अकाउंट सर्च करा की त्यांच्या इंस्टाग्राम फेसबुकच्या अकाउंटवरती कशा टाईपचा कंटेंट असतो, त्यांची ज्वेलरी त्यांनी कशा टाईपमध्ये अरेंज करतात. तर अगदी सिल्कच्या कपड्यामध्ये, मलमलच्या कपड्यामध्ये छान अशी इयरिंग ठेवलेली असते आणि छान असा फोटो काढलेला असतो. तर अगदी मोबाईलवरून सुद्धा तुम्ही उत्तमरित्या फोटोज जे असतील तर ते क्लिक करू शकता. रील्स असतील तर त्या बनवू शकता. रील्स जास्तीत जास्त बनवा, थोडासा त्याच्यामध्ये काहीतरी तुमचा क्रिएटिव्हिटी दाखवा आणि खूप चांगल्या प्रकारे प्रेझेंट करा तुमचं जे काही प्रोडक्ट आहे ते. आणि नक्कीच रील्स जर तुम्ही बनवल्यात, डेली 2, 3, 4 रील्स तुम्ही जर पोस्ट केल्यात वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सच्या, तर त्या नक्कीच तुम्हाला जास्त रीच देणार आहेत, जास्त लोकांपर्यंत तुमची जी व्हिडिओ असेल किंवा तुमचं जे चॅनल असेल तर ते पोहोचणार आहे. फेसबुकवरती जर तुम्ही म्हटलात तर फेसबुकवरती लाईव्ह तुम्ही घेऊ शकता. बऱ्याच लेडीजनी सध्या हे चालू केलं आहे. फेसबुकवरती लाईव्ह घेतात आणि लाईव्हमध्ये त्यांचे जे काही प्रॉडक्ट्स असतील तर ते डिस्प्ले करतात. आता हे फक्त लाईव्ह नसतोय, ठीक आहे, या लाईव्हमध्ये फ्री गिफ्ट्स पण वाटतात. म्हणजे लोक कमेंट करतात, ते कमेंट करणाऱ्या लोकांना त्या लोक फ्री गिफ्ट्स देतात. तर त्यामुळे तुम्हाला मोटिवेशन मिळतं, नवीन ऑडियन्स तुमच्यासोबत कनेक्ट होतो. तर तुम्हाला ते सांगतात, फेसबुक लाईव्ह जे लोक घेतात तर ते तुम्हाला सांगतात की तुम्ही 5 लोकांना पुढे हा मेसेज फॉरवर्ड करा, त्याचा स्क्रीनशॉट घ्या, आपल्याला इन्फॉर्म करा आणि जर तुम्ही लकी विनर असाल तर तुम्हाला आमच्याकडून फ्री गिफ्ट मिळेल. तर नक्कीच हे स्ट्रॅटेजी आहेत मार्केटिंगचे, तर नक्कीच तुम्ही सुद्धा हे स्ट्रॅटेजी असतील तर ते यूज करा तुमच्या बिझनेससाठी. फ्री गिफ्ट्स नक्की ट्राय करा. आणि कारण हे जे फ्री गिफ्ट्स असतील तर हे दान म्हणू नका, ही इन्व्हेस्टमेंट आहे तुमच्या बिझनेसमध्ये आणि नक्कीच याच्यामुळे दोघांचा, तुमचा आणि तुमच्या ऑडियन्सचा दोघांचाही फायदा होतो. नक्कीच तुम्ही हे यूज करू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमच्या सोशल मीडिया साईट्सवरती उत्तमरित्या कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे. म्हणजे 4 दिवस कंटिन्युअसली व्हिडिओज टाकले आणि 4 दिवस नाही टाकले तर असं नाही करायचं. कंटिन्युअसली डेली तुम्हाला व्हिडिओज, फोटोज, रील्स जे आहेत तर ते तुमच्या अकाउंटवरती अपडेट करायचे आहेत. रील्सवरती थोडासा जास्त फोकस करा. व्हिडिओग्राफी अगदी फोनवरली वरची असेल तरी चालेल, पण तुम्हाला त्याच्यावरती कन्सिस्टंटली आणि चांगला कॉन्टेंट जो असेल तर तो घ्यायचा आहे. इंस्टाग्रामचं ट्रेंडिंग म्युझिक, फेसबुकचं ट्रेंडिंग म्युझिक आणि यूट्यूबवरती सुद्धा अपलोड करा. यूट्यूबवरती सुरुवातीला शॉर्ट्स अपलोड करा तुमच्या प्रोडक्टची आणि नक्कीच तुम्हाला जास्त रीच जो आहे तर तो मिळणार आहे. आणि अजून एक ऑप्शन म्हणजे जर तुम्ही ऑनलाईन बिझनेस करणार असाल ना तर कोलॅबरेट विथ इन्फ्लुएन्सर्स, म्हणजे फॅशन इन्फ्लुएन्सर्स, म्हणजे ऑलरेडी जे यूट्यूबर्स आहेत मोठ्या प्रमाणात आहेत, ज्यांचा मोठे मोठे चॅनल्स आहेत, तर त्यांच्यासोबत कोलॅबरेट करा. त्यांचा मेल ID असतो त्यांच्या चॅनलवरती, मेल ID घ्या, त्यांना मेल करा की अशा आमची एक ब्रँड आहे, आम्हाला तुम्हाला फ्री गिफ्ट्स द्यायचे आहेत आणि ते नक्कीच तुम्हाला रीच आउट करतील जर त्यांना कोलॅबरेशन तुमचं सोयीस्कर वाटलं, चांगलं वाटलं तर. आणि नक्कीच तुम्ही तुमचे जे प्रॉडक्ट्स असतील तर ते त्यांना शेअर करू शकता, त्यांना पाठवू शकता आणि ते तुमच्या प्रॉडक्ट्सची ॲडव्हर्टिजमेंट, तुमच्या कंपनीची ॲडव्हर्टिजमेंट जी आहे तर ती ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती करणार आहेत. तुमचं फेसबुकचं पेज असेल, तुमचं इंस्टाग्रामचं पेज असेल तर ते टॅगसुद्धा करतात. अशा टाईपचे कोलॅबरेशन्ससाठी नक्कीच तुम्हाला ऑनलाईन खूप चांगला रीच जो आहे तो मिळतो कोलॅबरेशन्समुळे. आणि जर तुम्ही ऑनलाईन बिझनेस करणार असाल, जर तुम्ही फक्त लोकलला करणार असाल तर ठीक आहे, छोटे व्यवसाय असतील तुम्ही करू शकता. पण जर तुम्हाला ऑनलाईन व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला इतर ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट, मिशो अशा साईट्सवरती यायचं असेल तर तुम्हाला कंपल्सरी याच्यामध्ये GST नंबर जो असेल तर तो लागतो. त्यामुळे तुम्हाला लिगल डॉक्युमेंटेशन्स जे असतील तर ते करून घ्यावे लागतील. आणि जर तुम्ही तुमचा फेसबुकच्या पेज थ्रू किंवा तुमच्या इंस्टाग्रामच्या पेज थ्रू जर एखादा प्रॉडक्ट तुम्ही सेल करत असाल तर आय डोंट थिंक सो तुम्हाला लगेचच GST वगैरे काढण्याची काही गरज आहे.
कारण तुम्ही हा प्रोसेस नंतर सुद्धा करू शकता. सुरुवातीच्या काळात फक्त शॉप ॲक्ट म्हणून एक मिळतं, 700-800 रुपयापर्यंत शॉप ॲक्ट लायसन तुम्हाला काढून मिळतं. शॉप ॲक्ट किंवा उद्योग आधार कोणताही लायसन 1000-1500 पर्यंत दोन्ही तुमचे लायसन्स तुम्हाला मिळतात. म्हणजे बिझनेसचे लायसन्स असतात ते. कुठल्याही महाई सेवेमध्ये विचारले तरी चालेल आणि तिथे तुम्हाला ते काढून मिळतील. तर नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि येस, जर तुम्हाला ऑनलाईन हा व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन शिपिंग, म्हणजे जसं की आता शिप रॉकेट आहे, खूप जास्त इन डिमांड ॲप आहे हा शिप रॉकेट. तर हे काय करतात, तुमच्या घरातून किंवा तुमच्या शॉपमधून तुमचे जे पार्सल्स असतील तर ते कलेक्ट करतात आणि तुमच्या कस्टमर्सपर्यंत ते पोहोचवतात. मग त्यांचं जे काय वेट, वजनावरती असतं त्यांची जी काय अमाऊंट आहे ती. आणि नक्कीच थोडासा तुम्ही याच्यामध्ये ट्रायल करा की कशा टाईपमध्ये हे काम करतात. कारण शिप रॉकेटचे खूप चांगले रिव्ह्यूज आहेत, त्यामुळे नक्कीच तुम्ही शिप रॉकेट यूज करू शकता. प्ले स्टोअरला जा, शिप रॉकेटचा ॲप आहे तर तो इन्स्टॉल करा. सगळे डिटेल्स तुम्हाला मिळतील. यूट्यूबवरती सुद्धा बराच कंटेंट तुम्हाला मिळेल. मला पॉसिबल झाला तर मी शिप रॉकेटवरती एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला शेअर नक्की करेल. तर हे काही पॉईंट्स होते मी तुम्हाला शेअर केले. आणि लास्टचा पॉईंट गिरिजाने लिहिला आहे, तर हे मी लिहिलंय आणि हे गिरिजाने लिहिलंय, गिरगोटा. तर आय थिंक ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह होती. कारण सध्या सीझन चालू आहे बऱ्याच जणांचा. कपडे शिवणाऱ्यांचा सीझन चालू आहे, विकणाऱ्यांचा सीझन चालू आहे, ज्वेलरी विकणाऱ्यांचा सीझन चालू आहे, बराच सीझन चालू आहे. डेकोरेशनचं सामान, लाइटिंग, सगळा सीझन चालू आहे. त्यामुळे या सीझनमध्ये तुमचा सुद्धा सीझन चालू करा, तुमचा सुद्धा व्यवसाय चालू करा. अजून जास्त काय ॲडिशनल माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करू शकता. तुमची कमेंट जी आहे तर ती आपण कन्सिडर करणार आहोत, त्याच्यावरती रिप्लाय आपण तुम्हाला देणार आहोत. तर अजून एक अपडेट तुम्हाला द्यायची आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी एका छोट्या व्यवसायाला स्टार्टअपसाठी 5000 रुपये फंडिंग करणार आहे. तर येस, तसे 10 व्यवसाय मी सिलेक्ट केलेले आहेत आणि त्यातला एक व्यवसाय आपण सिलेक्ट करणार आहोत. तर या एका आठवड्यामध्ये ही जी काही प्रोसेस असेल फंडिंगची तर ती पूर्ण होणार आहे. कारण मी प्रयत्न करते की हा जो फंडिंग आहे तर तो मी सीझनच्या आधीच थोडासा दिला तर त्या स्टार्टअपला सुद्धा फायदा होणार आहे. सीझन त्यांना जो आहे तर तो मारता येणार आहे. त्यामुळे नक्कीच या आठवड्याभरामध्ये ही जी प्रोसेस असेल तर ती कंटिन्युअसली राहील. त्याचे जे 10 विनर्स असतील किंवा 10 सिलेक्टेड मेंबर्स असतील तर ते कोण असतील तर ते मी लवकरच आपल्या चॅनलवरती अनाऊन्स करणार आहे. आणि त्या 10 मधून एक व्यवसाय जो आहे तर तो सिलेक्ट होणार आहे. नक्कीच तुम्हाला मेल येतील, तुमचे मेल्स चेक करा जर तुम्ही या कॉन्टेस्टमध्ये पार्टिसिपेट केलं असेल तर. ठीक आहे, त्यामुळे स्टे ट्यून. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ती जी फंडिंगची व्हिडिओ आहे ती बघितली नसेल तर ती व्हिडिओसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते, तर ती सुद्धा चेक करा. तर सध्या माझ्याकडे या बुकमध्ये बराच कंटेंट मी तुमच्यासाठी बनवलेला आहे. बरेच वेगवेगळे व्यवसाय मी तुम्हाला इंट्रोड्यूस करणार आहे. मार्केटिंगचे स्ट्रॅटेजीज काय यूज करायचे, काय प्लॅन्स यूज करायचे, ते सगळे मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. आणि नक्कीच ते तुम्हाला खूप जास्त फायदेशीर असणार आहेत जर तुम्हाला एक व्यवसाय चालू करायचा असेल तर. आणि मी मोस्टली जे व्यवसाय सजेस्ट करते, कारण मी माझं काम घरातून करते. 2 छोट्या छोट्या माझ्या गोंडस मुली आहेत आणि त्या 2 मुलींना सोडून मी कुठेही बाहेर कामाला जाऊ शकत नाही आणि मला जायची इच्छा पण नाही आहे. कारण जर मला माझ्या कम्फर्ट झोनवरून मी चांगल्या प्रकारे व्यवसाय करू शकत असेल आणि इन्कम सोर्स जनरेट करू शकत असेल तर आय डोंट थिंक सो मला बाहेर जाऊन स्वतःला प्रूव्ह करण्याची काही गरज नाही आहे. मी घरातून एक चांगला इन्कम सोर्स माझ्यासाठी जनरेट करते आणि माझा हाच प्रयत्न आहे. 2 लहान मुलं आहेत माझी, त्यामुळे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे की आपल्या लहान मुलांना घरी ठेवून कामावरती जाणं काय असतं. कारण मी माझ्या लहान मुलांना ठेवून कुठेही जॉबला जाणं मी सध्या इमॅजिन पण करू शकत नाही. आणि हॅट्स ऑफ ज्या आया हे काम करत आहेत, कारण प्रत्येकाकडे रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, बऱ्याच रिस्पॉन्सिबिलिटीज असतात फॅमिलीजच्या. आणि नक्कीच त्या आयासुद्धा ज्या जात आहेत जॉबवरती त्यासुद्धा त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठीच या स्टेप्स उचलत असणार आहेत. पण माझा प्रयत्न असतो की जर तुम्हाला वर्क फ्रॉम होम असेल, जर घरातून तुम्ही काहीतरी काम चालू करू शकत असाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या बाळांचं जे चाइल्डहूड आहे तर ते तुम्ही एन्जॉय करू शकताय आणि त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ शकता. त्यामुळे माझा असाच प्रयत्न असतो. त्यामुळे अशाशी रिलेटेड काही कंटेंट असेल तर तो मी तुमच्यासोबत नक्की शेअर करत असते. त्यामुळे चॅनल आवडत असेल तर प्लीज मला कमेंट करून तसं मेन्शन करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग.